तुम्हाला असं वाटतं की पवारांनी सगळा विचका केलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा? बघा 100%. मात्र ज्या घाणेरड्या प्रवृत्तीने त्यांनी राजकारण केलं, जेव्हा जेव्हा त्यांनी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, पक्ष बदल केले, स्वतःच्या घरच्यांशीच त्यांनी जो विश्वासघात केला, त्यांच्या विचारांमध्ये कधीच कन्सिस्टन्सी नव्हती. संविधानामध्ये जे दिलेलं आहे ते तसंच राहणार आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. की भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे की जो स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करतो. मतदान करताना मी समजा असा क्षणभर विचार केला की मला यावेळेस मोदीजींना मत नाही द्यायचं आहे, तर मला प्रश्न हाच पडला की मी मत देणार कोणाला आणि दिल्यानंतर माझं मत जाणार कुठे आहे, मग मी माझं मत का खर्च करू. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हॅट्रिक करण्यासाठी 400 पारचा आवाज दिलेला आहे आणि भाजप किंवा भाजपचे नेते पंतप्रधान हे ज्या वेळेला एखादी घोषणा करतात त्यावेळेला ती घोषणा जरी मैदानी असली तरी त्या मैदानी घोषणेच्या मागे एक खूप मोठा व्याप असतो. निवडणूक कशी लढावी याचं उत्तम उदाहरण जर कोणता राजकीय पक्ष देशात नव्हे आशियात असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. आणि हा पक्ष ज्या थिंक टँकमुळे या सगळ्या गोष्टींना सामोरा जात असतो त्याच थिंक टँकचा एक बिनीचा खेळाडू आता सध्या आपल्याबरोबर ही निवडणूक, मोदींचं कॅम्पेन, महाराष्ट्रातला मतदार आणि 400 पार या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी आज आपल्या टाईम महाराष्ट्राच्या VIP लाऊंजवर आलेला आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आहे विश्वास पाठक. पाठक सर, आपलं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना 400 पार करताना महाराष्ट्राचा खूप मोठा आधार वाटतो आहे. कारण उत्तर प्रदेशच्या 80 जागांनंतर महाराष्ट्राच्या 48 जागा हे नरेंद्र मोदी यांचं एक लक्ष्य आहे. पण अचानक मोदींच्या सभा वाढल्या आहेत. मोदींची एक सभा म्हणजे आजूबाजूचे 2-3 खासदार कवर होतील अशी तुमची धारणा असते एक तो कार्यक्रम डिझाईन करताना. पण या अचानक सभा वाढण्याचं कारण हे पहिले 2 टप्पे काहीसे तुम्हाला जड गेले त्याच्यामुळे झाले? नाही, असं अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे की जो स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करतो. जसं 2014ला आम्ही 282 म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी अनेक वर्षानंतर एखाद्या पक्षाला मिळाली असेल तर भारतीय जनता पक्षाला मिळाली. म्हणजे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर 282 जागा मिळाल्या. 2019ला आम्ही आमची टॅली वाढवली आणि त्यात 303 वर गेल्या. खरं तर 272च्या वर सरकार येऊ शकतं, काय अडचण नसते त्याच्यामध्ये. तरी मग आम्ही 370चा नारा का दिला? कारण तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर स्वतःचं कुठेतरी टार्गेट सेट करायचं असतं. म्हणून 370 स्वतःच्या बळावर आणि 400 NDA म्हणून आम्ही टार्गेट घेतलं आहे. आता टार्गेट घेत असताना आम्ही अतिशय मायन्युटली गोष्टी बघत असतो की कुठे आम्हाला पूर्ण संधी आहे, कुठे संधी नाही. जिथे संधी नाही तिथे आम्ही कशी आमची ताकद वाढवू शकतो. जसं तामिळनाडूमध्ये आजपर्यंत कमळ तसं फुललेलं नाही आहे. मात्र यंदा तुम्हाला दिसेल की तामिळनाडूमध्ये देखील कमल फुलणार आहे. 4-5 जागा तिकडे येतात आहे. केरळसारख्या ठिकाणी 1-2 जागा आमच्या तिकडे येतात आहे. कर्नाटक तर आमचं आहेच. आम्ही तेलंगणामध्ये इनरोड्स केलेले आहेत, सुरुवात केलेली आहे. आंध्र प्रदेशमध्ये केली आहे. मात्र तिकडनं आम्हाला अख्ख्याच्या जागा मिळतील का? तर नाही मिळणार. आम्हाला त्याची पुढं कल्पना आहे. मग उरलेला जो बेल्ट आहे तो नॉर्थचा बेल्ट असो इन्क्लुडिंग महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा एकेकाचा टेस्टेड असा बेल्ट आहे. तर याच्या भरोश्यावर जर आम्हाला 303 वरून 370 वर जायचं असेल, स्वतःच्या स्टाईलला जर मॅच करायचं असेल तर आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागेल. आणि भारतीय जनता पक्ष नेमकं तेच करतं की तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून सगळे लोक मेहनत करतात आहे. म्हणूनच मोदींच्या सभा महाराष्ट्रात देखील होतात आहे. या केवळ महाराष्ट्रात होतात आहे का? नाही, या सर्वच राज्यामध्ये देशभर होतात आहे. नाही बघा, 303 जागा होत्या आता भाजपच्या मागच्या वेळेला आणि 72 अशा जागा होत्या की जिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. म्हणजे त्या आधीच्या 303 जिंकलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या 72 अशा मिळून 375 जागांचा जर आपण विचार केला तर त्या सरळ 375 जागा होत आहेत. मग हे जो 370चं जे भय किंवा 370चा आकडा घेऊन एका विरोधकांच्या विशिष्ट वर्गाला तुम्ही घाबरवताय, ते कायदे बदलणार, संविधान बदलणार, हे जे सगळं सुरू झालं हे काय आहे नेमकं? नाही, आम्हाला हे जे बहुमत पाहिजे हे बहुमत 2-3 गोष्टींसाठी पाहिजे. देशामध्ये जर तुमची इमेज एक सशक्त लीडर, स्टेबल गव्हर्नमेंट अशी जर असली तर देश देखील तुम्हाला रिस्पेक्ट देतो. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये, नरेंद्र मोदींसारखे आमचे नेते प्राईम मिनिस्टर आहे. आज जगातली आपली इमेज कशी आहे?
आज आपल्याला सिरियसली घेत आहे. कोणत्याही प्रकारच्या घटना घडल्या तर आपले तिथे अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना सोडवण्याचं काम आपले प्रधानमंत्री करू शकतात आहे. युक्रेन आणि रशियाच्या वारमध्ये आपल्या लोकांना जेव्हा इव्हॅक्युएट करायचं होतं तर 1 दिवसासाठी दोन्ही देशांनी युद्धविराम केला. ही ताकद केव्हा येते? जेव्हा तुमचा नेता ताकदवान असतो आणि म्हणजे तुमच्याकडे मेजॉरिटी असते. दुसरं अर्थकारण जर आपण बघितलं तर आपण 11व्या महासत्तेवरनं 5व्या महासत्तेवर आलेलो आहे आणि 2027पर्यंत आपण 3ऱ्या महासत्तेवर जाणार अर्थशास्त्राप्रमाणे. त्यामुळे ही जी शक्ती आहे ही जर करायची असेल तर तुम्हाला हे अशा प्रकारचं मेजॉरिटी लागतेच. दुसरं, आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते पूर्ण भारताला लागू होतं का? नव्हतं. 1947 ते 2023पर्यंत जम्मू काश्मीरला आपलं संविधान लागू नव्हतं. मात्र ते देखील लागू करण्याचं काम जर केलं असेल तर नरेंद्र मोदीजींनी केलं, कारण आपल्याकडे मेजॉरिटी होते. त्या मेजॉरिटीच्या माध्यमातून आम्हाला असे विधायक अशा प्रकारचे कामं करायचे आहेत ज्याच्यामुळे देशाचं भलं आहे. आता काँग्रेसने एक ज्या प्रकारचं भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला की मी संविधान वगैरे बदलणार, तर प्रधानमंत्र्यांनी कालच पुण्याच्या भाषणामध्ये सांगितलं की जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत कोणी संविधानाला धक्का लावू शकत नाही. किंबहुना संविधानाविषयी काँग्रेस किती सिरियस आहे हे देखील आम्ही त्यांना सांगू इच्छितो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यादी ठरवून भंडाऱ्याला जेव्हा ते लोकसभेला उभे होते त्यांना हरवलं. पोटनिवडणुकीमध्ये दादरला देखील त्यांनी हरवलं. त्यामुळे अशा प्रकारची दोगली नीती ही त्यांची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर भारतरत्न दिला असेल तर भारतीय जनता पक्षाचं सपोर्ट केलेलं सरकार व्ही पी सिंगांचं होतं तेव्हा त्यांना आपण दिला. त्यामुळे संविधान बदलण्याची वगैरे भाषा करून लोकांमध्ये जो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे तो कदापि आम्ही सहन करणार नाही. नाही, पण बघा, काही दलित नेते आणि काही ज्याला आपण दलित स्कॉलर किंवा अभ्यासू मंडळी म्हणतो, ही मंडळी असं म्हणतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे सुरुवातीपासूनच संविधानावर घाला घालायचा होता, पण त्यांना एक नायक मिळत नव्हता. मोदींच्या रूपाने संविधानावर घाला घालण्यासाठी किंवा ते बदलण्यासाठी त्यांना एक नायक म्हणा आणि संविधानाचा खलनायक मिळालेला आहे. या त्यांच्या टीकेवर तुम्ही कसं पाहता? याचं कारणच आहे, परवाच मी अर्जुन डांगळेंची एक मुलाखत केली आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की हे काही मोदींचं नाही आहे, मोदी हे प्रोडक्ट आहेत आर एस एसचं आणि हे आर एस एसला करायचं होतं. तुम्ही आर एस एसशी एक तुमची वीण घट्ट जोडलेली आहे, तुम्ही त्याच मुशीत तयार झालात. आर एस एसला खरंच संविधानाच्या बद्दलची इतकी ॲलर्जी आहे का? बघा, मी शिशु स्वयंसेवक असतानापासून संघाचा स्वयंसेवक आहे. रोज मी शाखेत गेलेले आहे, रोज शाखेचे मी सगळे संघातले बौद्धिक देखील ऐकलेले आहेत. आम्हाला काय शिकवलं आहे लहानपणापासून? आम्हाला हेच शिकवलं आहे की राष्ट्रपती समर्पण, म्हणजे देशाच्या हिताचं जे जे काही करायचं ते आपल्याला करायचंच आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेम आणि देशाच्या सीमा या मजबूत कशा ठेवता येतील. नंतर सामाजिक समीकरण. आम्ही शाखेमध्ये जेव्हा जायचो तर कागदावर आम्ही कच्चा चिवडा खायचो आणि प्रत्येक स्वयंसेवक आपापल्या हाताने खायचं, एका ताटलीत खायचं. कधी आम्हाला शाखेमध्ये जातपात विचारले गेलेले नाही. त्यामुळे संघाचा असा अजेंडाच नाही. दुसरं, आपलं जे संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, ज्याचा आपण सर्वच जण त्याचा आपण गौरव करतो आणि रिस्पेक्ट करतो, ते इतकं क्लिअर आहे हो की त्याचं जो बेसिक फॅब्रिक आहे त्याला कोणी धक्काच लावू शकत नाही. लावू शकत नाही. मुंबईच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट केलेलं आहे. मी त्याचाच उल्लेख करणार होतो, मुंबईच्या त्या याचा. ते तुम्ही तुमच्या नजरेतून त्याच्याकडे कसं पाहता? SR मुंबईच्या जजमेंटनी नेहमीसाठी हा वाद बंद केलेला आहे. यू कॅनॉट टच टू द बेसिक फॅब्रिक ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे संविधानामध्ये जे दिलेलं आहे ते तसंच राहणार आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. कालानुरूप जे काही बदल करायचे, जे आत्तापर्यंत काँग्रेसने 80 बदल केले, काही भारतीय जनता पक्षाचे वेळेस झाले, ते कालानुरूप जे बदल आहेत तेवढे झाले ते देशहितासाठी आहेत, ते संविधानाला अपेक्षित असे बदल आहेत. जसं 370 हे कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील मान्य नव्हतं, मात्र तेव्हा ते टाकलं गेलं, पण त्याला हटवण्याचे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्यामुळे संविधानाच्या नावाखाली ज्या प्रकारे एक भीती उत्पन्न करण्याचा प्रयत्न होत आहे काँग्रेसकडनं किंवा विरोधकांकडनं, तो अतिशय चुकीचा आहे आणि त्याला जनता काही भीक घडणार नाही. नाही, हे ज्या वेळेला होत असताना बघा, एका बाजूला नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर लढत आहेत, त्यांना महाराष्ट्राकडून जी हवी ती मदत किंवा हवा तो आधार मिळायला हवा असं त्यांना वाटतं आहे. पण आत्ता महाराष्ट्रातला जो सगळ्यात मोठा नेता आहे भाजपचा, देवेंद्र फडणवीस,
तोच अपघाताने राजकारणात आलाय अशा स्वरूपाची टीका संजय राऊतांनीच केलेली आहे. तर खरंच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे ही जी जोडगोळी आहे राज्यातली, ती जे मोदींना अभिप्रेत आहे ते करण्यामध्ये कमी पडते, म्हणून मोदींना स्वतःला बॅटलसाठी उतरावं लागले. 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा मोदीजींनी स्वतःच देवेंद्रजी फडणवीस काय आहेत हे जनतेला सांगितलं होतं. त्यानंतर आमचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि ते किती निष्कलंक असं सरकार त्यांनी दिलं हे कालच मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे या देशाला या राज्याला, महाराष्ट्राला सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देणारा कोणी असेल तर देवेंद्रजी फडणवीस. त्यांचं कमिटमेंट, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं निष्कलंकत्व या सगळ्या गोष्टी हे जनतेला माहीत आहे. त्यांचं कॉन्फिडन्सवर कोणी शंकाच घेऊ शकत नाही. मात्र परिस्थिती बदलली आणि आम्ही ती स्वीकारली महाराष्ट्राच्या हितासाठी, म्हणून आज ते उपमुख्यमंत्री आहे. याचा अर्थ ते इनकॉम्पिटंट आहे असं जर कोणी म्हणत असेल तर अतिशय हास्यास्पद आहे. राहिला प्रश्न बावनकुळे साहेबांचा, तर बावनकुळे साहेबांचं देखील तुम्ही सुरुवातीपासूनचं जर जीवनमान बघितलं असेल तर अतिशय खालच्या वर्गातून आलेले, लोकांच्या अडचणी समजणारा, लोकांची ना ओळखणारा असा हा नेता आहे. आज त्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राला अक्षरशः पायाला भेंगरी लावून 3दा त्यांनी दौरा केला. पूर्ण संघटना त्यांनी ढवळून काढलेली आहे. आणि देवेंद्रजीचं जर बघितलं तर त्यांना जर कोणी अपघाताने म्हणत असेल तर मला त्यांच्या बुद्धीवर कीव येते. मी नागपूरचंच आहे, देवेंद्रजींना लहानपणापासून ओळखतो. वयाच्या 21व्या वर्षी जो तिथला नगरसेवक होतो, एकदम यंगेस्ट 24व्या वर्षी जो महापौर होतो, नंतर आमदार होतो, आमदार म्हणून सभागृह गाजवतो आणि एकदमच मंत्री न होता डायरेक्ट मुख्यमंत्री होऊन पूर्ण स्वतःला सिद्ध करतो. याला जर कोणी अपघाताने म्हणत असेल तर मला असं वाटतं की त्या व्यक्तीचा मेंदू हा अपघातग्रस्त आहे. नाही, हे हा एक भाग झाला. आत्ता ज्या वेळेला भाजप महाराष्ट्रात निवडणूक लढते तर भाजपचे अनेक नेते महाराष्ट्र आपल्या पायाखालून घालून सगळी परिस्थिती समजून घेत आहेत. जो सामान्य माणूस आहे त्याला असं वाटतं की मोदींना प्राईम मिनिस्टर करायचं आहे, एवढंच एक ह्यांचं टार्गेट आहे. आणि भाजप ज्या पद्धतीची रणनीती गेल्या काही काळापासून करतो या निवडणुकीसाठी, मग दुसऱ्या पक्षांमधले लोक आणणं किंवा स्वतःची यंत्रणा हे करणं, तर ती यंत्रणा नेमकी काय आहे की ज्या यंत्रणेच्या भरवशावर तुम्ही 45+ आवाज दिला. असं म्हटलं जातं की जे तुमच्याकडे ज्याला आपण पृष्ठप्रमुख म्हणतो तिथपासून ते अगदी वॉर्डापर्यंतची संपूर्ण यंत्रणा झिरपवण्यामध्ये तुमची थिंक टँक आणि तुमचा संपूर्ण पक्ष हा लागलेला होता. हे जे नेमकं स्वरूप करावं लागलं याची काय गरज पडली की येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला शिवसेना पण नको आहे, राष्ट्रवादी पण नको आहे, आपणच एकटे राहणार आहोत आणि त्यासाठी पक्ष झिरपवायचा आहे, ही त्याच्यामागची रणनीती होती? नाही, 2 गोष्टी. एक तर प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद सातत्याने वाढवण्याचा अधिकार आहे. तर भारतीय जनता पक्ष स्वतःकडे लक्ष देऊन आपली ताकद वाढवतच. ते करताना शेवटी आपलं टार्गेट काय असायला असं की कोणत्याही एका बूथवर आम्हाला 51% जास्त मतदान व्हावं आम्हाला. म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी जर लढायला उतरलं मैदानामध्ये तर म्हणजे यश आम्हालाच मिळणार आहे. हा एक भाग झाला. दुसरं, हे करताना आमचं कधीही असं म्हणणं नाही की केवळ आम्हीच देश चालवू किंवा सरकार चालवू. आम्हाला सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन देखील जायचं आहे. म्हणून म्हणतो की आम्हाला 282 2014मध्ये जागा मिळाल्या, नंतर 2019मध्ये 303 जागा मिळाल्या, म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. सरकार आम्ही आमचं बनवलं असतं तरी आमचे NDAमध्ये जे घटक पक्ष होते त्यांना देखील आम्ही मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतलं. त्यानंतर आज जरी आम्हाला 370 स्वतःवर निवडून आणण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि होणार ते, तरी आम्हाला मित्रपक्षांची आवश्यकता आहेच. कारण तुम्हाला जर देश चालवायचा असेल तर प्रत्येक विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन कॉमन अजेंडावर आणून कन्स्ट्रक्टिव्हली जर तुम्ही पुढे गेले तरच काम करणं सोपं जातं. नाही, पण मग हे असताना शरद पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत इतका पराकोटीचा विरोध घेऊन स्वतः पंतप्रधान मैदानात उतरलेले आहेत, तर त्याकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्हाला असं वाटतं की पवारांनी सगळा विचका केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा? बघा, 100% पवार साहेब हे अतिशय अनुभवी आहेत, त्यांचा सन्मान करायलाच पाहिजे.
मात्र ज्या घाणेरड्या प्रवृत्तीने त्यांनी राजकारण केलं, जेव्हा जेव्हा त्यांनी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसला, पक्ष बदल केले, स्वतःच्या घरच्यांशीच त्यांनी जो विश्वासघात केला, त्यांच्या विचारांमध्ये कधीच कन्सिस्टन्सी नव्हती, त्यांच्या अप्रोचमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती, त्यांच्या अप्रोचमध्ये प्रामाणिकपणा होता. राजकारणी म्हणून ते धूर्त असतील, त्यामुळे त्यांना त्यांचे दिवस पाहायला मिळाले. मात्र जेव्हा घरच्यांचाच त्यांनी विश्वास संपादन करू शकला नाही, तेव्हा त्यांना अशा प्रकारचे शेवटी हे दिवस पाहायला मिळतात आहे. हे सगळं होत असताना आत्ता पहिले 2 फेज झालेले आहेत आपल्याकडे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचा जर आपण विचार केला, तुम्ही स्वतः नागपूरचे आहात आणि 3 मराठवाड्याचे जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये निवडणुका मतदारसंघ आहेत, तिथे निवडणुका झाल्या आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये 10च्या 10 म्हणजे 10 जागा मिळतील अशी एक तुमची धारणा होती. पण सर, मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, ग्राउंड रिॲलिटी खूप वेगळी आहे आणि लोक देखील आता काहीतरी वेगळं बोलायला लागलेत. त्यामुळे तुम्ही सगळे जे थिंक टँकच्या मेंबरपासून ते मास लीडरपर्यंत सगळी BJPची मंडळी अलर्ट मोडवर गेल्या असं दिसतंय का? अजिबात नाही. विदर्भामध्ये 10च्या 10 जागा आम्हाला येतात आहे. जे कोणी असं पसरवतात आहे की या सीट आम्ही हारतोय, त्याचे कारण असं त्यांनी नॅरेटिव्ह असं सेट केला की मतदान टक्केवारी कमी आहे. एकतर मतदान टक्केवारी 5 वाजता काय आहे याचं TV वर चर्चा सुरू झाली आणि मग 48% 49% असं सुरू झालं. मात्र इलेक्शन हे संध्याकाळी 6पर्यंत होतं आणि 6 वाजेपर्यंत जो रांगेत लागेल त्याला मतदान करण्याचा अधिकार, म्हणजे 8 वाजेपर्यंत साधारणतः मतदान. तर मागच्या मतदान टक्केवारीच्या कंपॅरिझनमध्ये यंदा देखील मतदार टक्केवारी तेवढीच आहे सरासरी, खूप काही कमी जास्त नाही आहे. आता मतदान टक्केवारी वाढते केव्हा मोठ्या प्रमाणामध्ये? जेव्हा कोणीतरी ठरवून की मला अमुक व्यक्तीला हरवायचं आहे, तेव्हा ती वाढते. इथं लोकांनी स्वीकारलेलंच आहे की तिसरे प्रधानमंत्री मोदीजीच आहेत. त्यामुळे आमचा जो मतदार आहे हे सगळे बाहेर निघाले, त्यांनी मतदान देखील केलं. त्यामुळे विदर्भामध्ये 10च्या 10 जागा मिळतील, इन्क्लुडिंग चंद्रपूर, ज्याच्याबद्दल फार चर्चा चालू आहे. एक्झॅक्टली, मी आता त्याच्याकडे येणार होतो. चंद्रपूरची जागा सर, तुम्ही बघा, वीज क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम केलं आहे, तुम्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मग इतका मोठा तुमचा अनुभव आहे, इतकं सगळं तुम्ही नीट प्रॅक्टिकली बघताय, पण चंद्रपूरमध्ये काहीतरी भाजपची गल्लत झाली आणि होईल असं दिसतंय. हे तुम्ही स्वीकारताय वस्तुनिष्ठतेने की नाही? अजिबात नाही. बघा, 2019ला ही वस्तुस्थिती आहे की धानोरकरांनी आमच्या अहिर साहेबांचा पराभव केला, ती 1 सीट ते जिंकले. आणि आता धानोरकरांचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एक कुठेतरी सिंपथीची वेव त्यांच्या मिसेसला मिळेल असं वाटतंय, म्हणजे अशी चर्चा आहे. मात्र तरी जरी असलं तरी 100% ती वेव त्यांच्या फेवरमध्ये जाईल असं मला वाटत नाही, कारण त्या देखील स्वतः आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं जे काही प्लस मायनस आहे जनतेला माहीत आहे. तर तो देखील भाग तिथे लक्षात घेऊन, आणि त्यांच्या विरुद्ध शेवटी आहे कोण की सुधीर मुनगंटीवारांसारखे अतिशय अनुभवी राजकारणी, नंतर मग ॲडमिनिस्ट्रेटर, मंत्री, धडाडीचे कार्यकर्ते, अशाची ती फाईट आहे. आणि शेवटी हे जरी असलं, अटीतटीचं जरी असलं तरी मतदार जेव्हा मतदान करतो तेव्हा तो हा विचार करतोच आहे की हे मी बटन दाबल्यानंतर हा मत जाणार कुठे आहे. मी इथे दाबली तर मोदी मला दिसतं तर सरळ, पण मी इथे दाबली तर तो मत जाणार कुठे, हे कन्फ्युजन त्याच्या मनामध्ये आहे. त्यामुळे शेवटी मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की विदर्भामध्ये 10च्या 10 जागा आमच्या निवडून येतील. बघा, एका बाजूला तुम्ही 10च्या 10 जागा निवडून येतील असं म्हणताय सर, आणि दुसरीकडे मुंबईमध्ये 3 खासदारांना पक्षाने घरी जाण्याचा आदेश दिलेला आहे. मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन. या 3 लोकांना घरी जाताना पहिल्या 2 टप्प्यांमध्ये नावं जाहीर झाली पहिल्या दोघांची, पण तिसरं नाव जाहीर होताना पक्षाने जितका वेळ घेतला, मी पुन्हा तुम्हाला मागच्या पानावर घेऊन जातोय. राज्यसभेच्या वेळेलाही असंच झालं होतं, नावं तुमचंही नाव त्यावेळेला चर्चेत होतं.
दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. पण ज्या वेळेला पक्षाचा उमेदवार म्हणून नाव चर्चेत असतं, आता ते दक्षिण मुंबईत असं घडलेलं आहे की दोन्ही लोक तयारी करतायत. म्हणजे राहुल नार्वेकर हे पण तयारी करतायत, मंगलप्रभात लोढा पण तयारी करतायत आणि मतदारसंघ तर शिवसेनेकडे गेला आहे. हा जो ज्याला आपण समन्वयाचा अभाव म्हणतो, तो समन्वयाचा अभाव आहे की आम्ही माध्यमातल्या लोकांनी तो रंगवला आहे? अजिबात अभाव नाही. म्हणून तुम्ही कुठेही भारतीय जनता पक्षाकडनं किंवा एकनाथजी शिंदेकडनं किंवा अजितदादांकडनं कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट ऐकलं का बघा तुम्ही. माझ्या मते सुरुवातीपासूनच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून तिघांचे अजेंडा नंबर 1 काय आहे तर 48च्या 48 जागा कशा निवडून येतील. पहिला अजेंडा क्रमांक 1. दुसरा अजेंडा क्रमांक 2 असा की उमेदवार तुम्ही शोधा. विनेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. मग तो पक्षात कोणत्याही पक्षाचा असो, तो जर निवडून येत असेल तर त्यालाच तुम्ही उमेदवार द्या, अशा प्रकारचा तो विषय होता. दुसरं तुम्ही जे म्हटलं की 3 उमेदवार आम्ही बदलले, तर भारतीय जनता पक्षाची हीच एक खासियत आहे. आपण बघितलं असाल की मध्य प्रदेशच्या निवडणुकांच्या वेळेस देखील तोमर वगैरे सारखे आमचे जे हे होते कृषी मंत्री होते किंवा सिनियर लोक होते, या सगळ्यांना राज्यामध्ये पाठवलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. म्हणजे पक्षाच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निर्णय घ्यायची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि आम्ही त्याचं पालन करतो, ते स्वीकारतो. त्यामुळे विनेबिलिटीमध्ये जर आम्हाला असं वाटतं असेल की या उमेदवारापेक्षा हा उमेदवार जास्त मतं खेचू शकतो, तर आम्ही त्याला मतदान करतो. आम्हाला वाटलं की याला रिपीट करण्यामध्ये आपल्याला फायदा आहे, तर आपण तसं करतो. त्यामुळे अतिशय रिसर्च पद्धतीने सातत्याने आम्ही विचार करून असे उमेदवार देत असतो. नाही बघा, आता दिल्लीमध्ये विरोधक खूपच गोंधळलेले दिसत आहेत. म्हणजे मी इंडिया आघाडीचं म्हणतच नाही, मी काँग्रेसचं म्हणतोय की जर आपण पाहिलं तर तिकडे लवली सिंग जे होते त्यांना माहीतच नाही की उमेदवार कोण आहेत ते, की पक्ष म्हणजे तिथे 7 जागा आहेत, त्या 7 पैकीचे काँग्रेसचे उमेदवार कोण असणार आहेत किंवा कोण उमेदवार असणार आहेत हे माहितीच नाही तिकडच्या माणसाला. मुंबई महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर कार्याध्यक्ष आहेत नसीम खान, त्यांना माहीत नव्हतं की ते जो मतदारसंघ मागतायत तिथे बाजूच्या मतदारसंघातली व्यक्ती आणून तिथे हे केली जाते. तर एका बाजूला काहीसे विस्कटलेला विरोधी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला भाजप जेव्हा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही दक्षिण मुंबईचा उमेदवार झालेला नाही आहे. दक्षिण मुंबईच्या बाबतीत एक असं म्हटलं जातं की तिथे जो खासदार निवडून येतो त्याच विचारधारेचा किंवा त्याच पक्षाचा केंद्रात पंतप्रधान होतो. म्हणजे तुम्ही अगदी 1952 पासून जरी स्टॅटिस्टिक काढून पाहिलं तरी पण आपल्याला ते दिसेल. आत्ता तिथे अरविंद सावंतांचं पारडं खूपच जड दिसतंय, कारण समोरचा माणूस कोण आहे तेच माहीत नाही. मग अशा वेळेला जेव्हा विरोधक भरकटलेले आहेत किंवा ते वेगळ्या तणावात आहेत, तुमच्याकडेही तशीच परिस्थिती दिसते? नाही, असं अजिबातच नाही. आधी तुम्ही काँग्रेसचे जे बोललात, लवली सिद्धी म्हणून तो राजीनामा दिला किंवा सुरत आणि इंदोरचे त्यांचे कॅन्डिडेट फॉर्म भरून पक्षामध्ये येतं BJPमध्ये. म्हणजे काँग्रेस तर पूर्णपणे रसद गेलेली आहे. आता हा जो तुम्ही दक्षिण मुंबईचा हा योगायोग सांगितला, हा मला वाटतं योगायोग आहे. ती काय इट कॅनॉट बी टर्म्ड ॲज थेअरी. नियमाला अपवाद होईल 100%. आता मला सांगा, समजा अरविंद सावंत समजा मी अज्युम करतो ते निवडून आले, तर काय उद्धव ठाकरे प्रधानमंत्री होणार आहेत की शरद पवार प्रधानमंत्री होणार आहेत? प्रधानमंत्री तर आपले मोदीजीच होणार, हे काय दगडाची रेष आहे. त्यामुळे आता इथे कोणाला तिकीट मिळतं, कोण निवडून येतो, निवडून तो आमचा NDAचेच उमेदवार होणार आहे. मग तो शिवसेनाचं धनुष्यबाण असो किंवा कमळ असो, मत हे मोदींना जाणार आहे आणि प्रधानमंत्री मोदीच होणार आहेत. सर, दुसऱ्या बाजूला एक आणखी असं चर्चा आहे आम्हा पत्रकारांमध्येही, काही आमदारांमध्येही आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये, की आत्ता भाजपकडून असं सांगण्यात आलं आहे, जे आमदार आत्ता त्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्याकडून जर आघाडी मिळाली नाही लोकसभेच्या उमेदवाराला, तर पुढच्या वेळेला विधानसभेसाठी त्याची उमेदवारी त्याने ग्राह्य धरू नये, पक्ष वेगळा निर्णय घेऊ शकतो. हे एक दबावतंत्र आहे, निवडणूक जास्त रंगतदार करण्याचा प्रयत्न आहे, की आपल्या लोकांना ॲक्टिव्ह करण्याचा प्रयत्न आहे, की भय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? कारण मोदी आणि शहा म्हणजे भय असं एक देशभरात चित्र रंगवलं जातं आहे. नाही, असं पक्षाकडं सांगितलं गेलं आहे किंवा समजा गेलं नसेल तरी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीने काम करतो. शेवटी इलेक्शनमध्ये मतदार किंवा उमेदवार म्हणून जेव्हा तिकीट दिलं जाईल त्याचे हेच परफॉर्मन्स बघितलं जाईल की लोकसभेमध्ये तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट केलं. हा तर आमचा क्रायटेरिया असतोच.
त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं नाही सांगितलं तरी त्यांना कल्पना आहे आणि त्याच आधारावर सगळेजण कामाला लागलेले आहे. म्हणजे त्यांना स्वतःची सीट तर स्वीकार करायचीच आहे. मात्र मुळामध्ये मोदीजींनी जी दिलेली हाक आहे 370च्या वर कसं जायचं त्या दृष्टीने सगळेजण कामाला लागलेले आहेत. तर हे सगळं करत असताना बघा तुमच्या पक्षाकडून मीडिया मॅनेजमेंट असेल किंवा एकूणच मास मॅनेजमेंट असेल, कार्यकर्त्यांबद्दलची सगळी यंत्रणा असेल, ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवणं हा त्याचा एक तुमच्या सगळ्या व्यवस्थेचा एक आत्मा आहे. पण ही व्यवस्था शेवटपर्यंत म्हणजे आत्ताचा जो हा तिसरा टप्पा येणार आहे 7 तारखेला आणि त्यानंतरचा चौथा 20 तारखेला, हा पूर्ण टेम्पो तुम्ही कंटिन्यू करू शकाल असं वाटतंय? याचं कारण असं आहे अचानक मोदींना इथे लक्ष घालावं लागलं आहे आणि त्यामुळे विरोधकांना असं एक थोडंसं आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत की बघा आता हे हल्लेले आहेत, आता यांना धक्का बसतोय. तर हे सगळं तुम्ही कसं पाहताय? नाही बघा, विरोधक असेच काही ना काही कारणं शोधून स्वतःला ते म्हणतात ना की सॅटिस्फाय करून घेतात आहे. कधी त्यांना असं वाटतं की आपण असं नॅरेटिव्ह सेट केलं की 400 यांना जागा का हव्या तर संविधान बदलायचं आहे, तर त्याच्यात केलं नाही. नंतर डीप फेकच्या माध्यमातून परवा त्यांनी अमित भाईंचं एक हे चालवलं की ज्याच्यामध्ये खरं तर अमित भाईंनी असं म्हटलं होतं की संविधानाप्रमाणे ज्याला आरक्षण आहे ते प्रोटेक्ट केला जाईल. मग SC ST VJT असो OBC असो त्याला धक्का लागणारच नाही. मात्र जे संविधानामध्ये बसत नाही, जे धर्माच्या आधारावर आहे, म्हणजे मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे, ते आम्ही हाणून पाडू. अशाला त्यांनी तोडमोड करून ज्या प्रकारे दाखवलं तर यांच्या पायाखालची ती वाळू घसरलेली आहे. मला परत सांगतो की मी समजा मतदार आहे, मतदान करताना मी समजा असा क्षणभर विचार केला की मला यावेळेस मोदीजींना मत नाही द्यायचं आहे, तर मला प्रश्न हाच पडला की मी मत देणार कोणाला आणि दिल्यानंतर माझं मत जाणार कुठे आहे? मग मी माझं मत का खर्च करू? त्यामुळे जो कुंपणावरचा जो कोणी मतदार आहे हा सर्व मोदीजींच्या पाठीशी उभा आहे. सर, ज्या वेळेला आघाडीचं किंवा 2-3 पक्षांची ज्या वेळेला एकत्र यंत्रणा निवडणुकीमध्ये उतरलेली असते तर बऱ्याच वेळेला आपल्याला नको असलेला किंवा आपल्याला भविष्यात जड जाईल अशा उमेदवाराची पाडापाडी होते. काही वेळेला याआधी शिवसेना भाजपच्या युतीमध्ये सुद्धा, म्हणजे मी जुन्या युतीबद्दल म्हणतोय, तर त्या म्हणजे ज्याला आपण जो जॉईंट शिवसेना होती तर त्यावेळेलाही असे काही प्रकार घडल्याचं पाहिलं जातं आहे. पक्ष या पातळीवरून अशा काही प्रकारांना वाव मिळेल किंवा असं काही होईल याच्यासाठी काही यंत्रणा राबवली गेली आहे का किंवा जाणार आहे का? हे बघा, संघटनात्मकदृष्ट्या अतिशय आम्ही मॅन्युअल पातळीवर लक्ष देऊ नये. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा पार्टीकडनं होतील असं अजिबात नाही. आणि मी परत सांगतो की अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, तटकरे साहेब हे सगळे ज्या प्रकारे काम करतात ते एकदिलाने काम करतात आहे. सगळ्यांना मोदीजींना परत त्यांना अपेक्षित असलेल्या मेजॉरिटी निवडून देणं हा एकमेव अजेंडा आहे आणि त्या याच्यावरच आम्ही काम करतो आहे. म्हणूनच तुम्ही बघितलं तर आमच्या कोणत्याही नेत्यांमध्ये असे सेल्फ कन्फ्लिक्टिंग असे तुम्हाला स्टेटमेंट दिसणार नाही. आणि दुसरीकडे नाना पटोले काय बोलतात आहे, संजय राऊत काय बोलतात आहे, उद्धव ठाकरे काय बोलतात आहे, शरद पवार काय बोलतात आहे, परस्पर उमेदवारी जाहीर होत आहे. आमच्याकडे उमेदवारी जाहीर व्हायला एखाद्या याच्यात जरी वेळ लागला तरी कोणी परस्पर उमेदवारी जाहीर करत नाही. आणि केली तरी बघा कसं आहे की देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर करतात आहे. हा फरक आहे. सर, मी तुम्हाला आता सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे येतो. जर आपण महाराष्ट्राचा एक संपूर्ण विचार केला तर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी, कधी वीज कंपनीसाठी, कधी इतर कोणत्या कारणाने, कधी बँकिंगसाठी, कधी लोकांना अध्ययन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही पिंजून काढलेलं आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला 6 महसुली भागांचा किंवा एकूण 48 मतदारसंघाचा, म्हणजे मग विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, MMRDA रिजन आणि ग्रामीण महाराष्ट्र, भाजपचा जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात MMRDA क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही आत्ता जे ही निवडणूक पाहताय 2024ची, तुमचं यश कोणत्या भागात दडलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला MMRDAच्या माध्यमातून असो किंवा देवेंद्रजींनी नाही, मी MMRDA म्हणजे MMRDA क्षेत्र म्हणतोय, म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर, अगदी तिकडे रायगडपर्यंत असं मी म्हणतो. मग हा जो शहरी भाग आहे तो त्याच्यावर तुमची भिस्त आहे की ग्रामीण भागावर तुमची भिस्त आहे? नाही, आमची भिस्त सगळ्यांवरच आहे. आमचं फॉर्म्युला फार सोपं आहे. जिथे जिथे पन्ना आहे, जिथे जिथे बूथ आहे तिथे 51% आपल्याला मिळवायचे आहेत. त्यामुळे
ही तर फार आता पुरातन गोष्ट झाली की भारतीय जनता पक्ष म्हणजे हा शहरापुरते संबंधित पक्ष आहे. ग्रामीण भागामध्ये तर आता मी मोठ्या प्रमाणात गेलो आहे आणि आता त्याच्यामध्ये भर पडली आहे अजितदादा पवारांची, कारण त्यांच्या क्षेत्रामध्ये ते ग्रामीण भागामध्ये स्ट्रॉंग आहेच. तर 1+1 11 तिकीट होत आहे, शिवसेनेची पडलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा आता कुठे भेद न राहता दोन्ही प्रकारचे मतदार आमच्या पाठीशी आहे आणि त्या प्रकारेच आम्ही प्रयत्न करतो आहे. आपण जर पाहिलं तर सोलापूरला जो कॅन्डिडेट दिलेला आहे प्रणिती शिंदेंच्या समोर राम, तर अशा पद्धतीत बघा, तो एकतर मागासवर्गीय कुटुंबातला मुलगा आहे, विद्यार्थी चळवळीशी जोडलेला मुलगा आहे. त्याला खासदार व्हायचं होतं का, तर कदाचित त्याचं उत्तर या क्षणाला नाही. पण पक्षाने त्याला शोधून काढलं, राजकीय समीकरणात बसवलं, सोशल इंजिनिअरिंगमध्ये बसवलं आणि तो उमेदवार झाला. तर आत्ता अशा पद्धतीत ज्यावेळेला पक्ष विचार करतोय त्यावेळेला विश्वास पाठक जे मागच्या राज्यसभेच्या वेळेला चर्चेत होते ते भविष्याच्या काळात स्वतःला कुठे पाहत आहेत? नाही, मी एक कार्यकर्ताच आहे, स्वतःला कार्यकर्ता जवळ बघतो. जरी माझं नाव चर्चेत आलं तरी मला वाटत नाही ती योग्य वेळ होती. योग्य वेळ आली की पक्ष माझा विचार करेल, पण मी कुठे असं स्पर्धेमध्ये नाही. योग्य वेळ आली की पक्ष विचार करेल अशी एकमेव आणि एकसूत्री धारणा घेऊन भाजपचे हजारो नव्हे तर लाखो कार्यकर्ते काम करत आहेत. पण या कार्यकर्त्यांचं काम 400 पार जाण्यासाठी पूरक आहे की नाही याची शंका दिल्लीत बसलेल्या पंतप्रधानांना आहे. आणि त्यामुळेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी महाराष्ट्राच्या फील्डवर स्वतः उतरलेले आहेत. आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये फते जर झाली तर ती नरेंद्र मोदींची फते तर होणारच आहे, पण त्याचबरोबर त्या फतेसाठी योगदान असणार आहे विश्वास पाठकांसारख्या समर्पित लाखो कार्यकर्त्यांचं. सर, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण टाईम महाराष्ट्राच्या या VIP लाऊंजवर आलात आणि इथे तुमचे जे काही मुद्दे आहेत ते तुम्ही मांडले, त्याबद्दल असेच काही मान्यवर आणि अशाच काही नेत्यांना भेटण्यासाठी जे प्रत्यक्षात मैदानावर असतात आणि जे बॅकस्टेजला राहून पक्षाचं काम करत असतात, अशा सगळ्यांना आपण VIP लाऊंजमध्ये आणत असतो. आणि याच अशा मंडळींना भेटण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि सतत आमच्याशी डिजिटली कनेक्ट राहा. धन्यवाद.